बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली। माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं। पण या आत्महत्येच्या मागे नाव आलं एका नर्तकीचं, पूजा गायकवाड। कला केंद्रात भेट झालेली ही ओळख काही महिन्यांत प्रेमात बदलली। गावात मान मर्यादा असलेला विवाहित गोविंद तिच्या प्रेमात इतका गुंतला की त्याने तिला महागडा मोबाईल, दागिने, पैसे अशी भेटी दिल्या। आरोप इतकाच नाही तर पूजानं त्याच्याकडून लाखोंची रक्कम आणि सोनं उचलल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पूजानं गोविंदवर नवनव्या मागण्या लादल्या। प्लॉट तिच्या नातेवाईकांच्या नावावर कर, भावासाठी शेती विकत घे, नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही दिल्याचं सांगितलं जातंय। या मानसिक दबावामुळे गोविंदनं टोकाचं पाऊल उचलल्याची शंका व्यक्त होतीये। घटनेच्या काही तासाआधी पूजानं इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट केल्या, त्यानंतर ती गायब झाली। सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे आणि चौकशी सुरू आहे। तर गावभर एकच चर्चा, ही फक्त आत्महत्या आहे का की पैशासाठी रचलेला षडयंत्र? असेच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।